राधाच्या आयुष्यातील हा टप्पा केवळ घटनांचा नाही तर भावनांचा आहे. इथे कथा बाहेर घडणाऱ्या गोष्टींपेक्षा आत घडणाऱ्या वादळांवर जास्त लक्ष केंद्रित करते. पहिल्या भागात आपण राधाला ओळखलं, तिच्या शांत स्वभावामागची अस्वस्थता पाहिली. पण या दुसऱ्या टप्प्यात आपण तिच्या मनात डोकावतो. इथे राधा फक्त एक व्यक्तिरेखा राहत नाही, तर ती एक भावना बनते. स्वतःशी झगडणारी, स्वतःलाच प्रश्न विचारणारी आणि स्वतःच्याच उत्तरांना घाबरणारी. याच कप्प्यावर श्रावणीचा प्रवेश अधिक अर्थपूर्ण होतो. ती केवळ एक पात्र नाही, तर ती निरीक्षक आहे, समजून घेणारी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती राधा आणि कृष्ण यांच्या नात्याच्या आतल्या हालचाली ओळखू शकणारी आहे. इतरांना जे दिसतं ते फक्त संवाद, भेटी, वागणूक, पण श्रावणीला दिसतं ते त्यांच्या मनात चाललेलं युद्ध. तिला कळतं की राधा बोलताना जितकी शांत आहे तितकीच आतून अस्वस्थ आहे. तिला हेही जाणवतं की कृष्ण बाहेरून ठाम दिसतो, पण आतून तोही अनेक प्रश्नांमध्ये अडकलेला आहे. श्रावणीची ही समजूत कथेचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, कारण इथूनच आपल्याला जाणवतं की राधा आणि कृष्ण यांचं नातं केवळ प्रेमाचं नाही, तर ते अपूर्णतेचं, न बोललेल्या शब्दांचं आणि न समजलेल्या भावनांचं आहे. राधा जे बोलत नाही ते श्रावणी ऐकते, कृष्ण जे व्यक्त करत नाही ते तिला जाणवतं, आणि या सगळ्याच्या मध्ये राधा स्वतःला अधिक एकटी वाटू लागते, कारण तिला कळतं की समजून घेणं ही खूप दुर्मिळ गोष्ट असते. या टप्प्यावर राधा स्वतःलाच समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. ती आपल्याच भावना नीट ओळखू शकत नाही. तिला कधी वाटतं की ती खूप काही सहन करतीये, तर कधी वाटतं की ती उगाचच विचारांच्या गर्तेत अडकतीये. तिच्या मनात सतत प्रश्न फिरत असतात. मी खरंच आनंदी आहे का, की फक्त आनंदी असल्याचं दाखवतीये? माझं आयुष्य माझं आहे का, की इतरांनी आखलेली एक वाट आहे? हे प्रश्न तिला अस्वस्थ करतात, पण त्यांची उत्तरं शोधायची हिंमत तिला अजून पूर्णपणे होत नाही. श्रावणी या सगळ्या गोष्टी ओळखते. ती राधाकडे पाहताना फक्त एक मैत्रीण म्हणून पाहत नाही, तर एका संवेदनशील मनाचं प्रतिबिंब म्हणून पाहते. तिला राधामधली ती ओढ जाणवते, जी तिला स्वतःकडे परत आणू पाहते. आणि ती कृष्णकडे पाहताना हेही जाणते की त्याचं मौन म्हणजे दुर्लक्ष नाही, तर संभ्रम आहे. हे समजणं सोपं नसतं, पण श्रावणीला माणसांच्या आतल्या हालचाली वाचता येतात. या टप्प्यावर राधा आणि कृष्ण यांचं नातं एका विचित्र अवस्थेत अडकलेलं असतं. ते एकमेकांशी बोलतात, पण पूर्णपणे नाही. ते एकमेकांना पाहतात, पण पूर्णपणे नाही. ते एकमेकांजवळ असतात, पण मनाने दूर असतात. आणि ही दुरावस्था कुठल्याही भांडणामुळे नाही, तर न बोललेल्या भावनांमुळे निर्माण होते. राधा स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करते की हे सगळं स्वाभाविक आहे, पण आतून तिला हे स्वीकारता येत नाही. हा टप्पा तिच्या मानसिक प्रवासातला फार महत्त्वाचा आहे, कारण इथे ती फक्त परिस्थितीला सहन करत नाही, तर तिला समजून घ्यायला लागते. ती स्वतःला विचारते की आपण नेमकं काय गमावत आहोत आणि का. ती स्वतःच्या भावनांकडे बाहेरून पाहू लागते. आणि जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःकडे बाहेरून पाहू लागते, तेव्हा तिच्या बदलाची सुरुवात होते. श्रावणीला हे बदल जाणवतात. तिला कळतं की राधा आता फक्त सहन करणारी नाही, तर विचार करणारी आहे. आणि विचार करणं ही बंडाची पहिली पायरी असते. कृष्णसुद्धा या सगळ्याच्या मध्ये स्वतःशीच लढतो आहे. त्याला कळतं की काहीतरी बदलतंय, पण तो त्या बदलाला शब्द देऊ शकत नाही. राधा जे शोधते ते तोही शोधतोय, पण वेगळ्या पद्धतीने. या भागात कादंबरी आपल्याला हे दाखवते की नात्यांमधले खरे संघर्ष हे बाहेर नसतात, तर आत असतात. राधा आणि कृष्ण यांच्यातला संघर्ष म्हणजे प्रेमाचा नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाचा आहे. आणि श्रावणी ही त्या संघर्षाची साक्षीदार आहे. ती त्यांना समजून घेते, पण ती त्यांची उत्तरं ठरवू शकत नाही, कारण हा प्रवास प्रत्येकालाच स्वतःच करावा लागतो. राधा आता हळूहळू बदलाच्या उंबरठ्यावर उभी आहे. तिला अजून पूर्णपणे कळलेलं नाही की तिला काय हवंय, पण तिला हे नक्की कळलं आहे की जे आहे ते तिला पुरेसं नाही. ही जाणीवच या भागाचा गाभा आहे, कारण माणूस तेव्हाच बदलतो जेव्हा त्याला अपूर्णतेची जाणीव होते. आणि म्हणूनच हा दुसरा टप्पा फार शांत दिसत असला तरी आतून तो फार अस्वस्थ आहे. इथे मोठ्या घटना घडत नाहीत, पण मोठे बदल घडायला लागतात. राधाच्या मनात, कृष्णाच्या मनात आणि त्यांच्या नात्याच्या आत. हा टप्पा म्हणजे वादळाआधीची शांतता आहे. या भागाचा शेवट आपल्याला एका प्रश्नासमोर उभं करतो. राधा आता स्वतःसाठी उभी राहील का, की पुन्हा समजुतींच्या, तडजोडींच्या आणि गप्प बसण्याच्या वाटेवर चालत राहील? कृष्ण या सगळ्यात स्वतःला कुठे शोधेल?
आणि श्रावणी जी इतकं काही समजते ती या नात्यांमध्ये काय भूमिका बजावेल? या सगळ्याची उत्तरं आपल्याला तिसऱ्या भागामध्ये मिळतील. कारण पुढचा टप्पा हा केवळ विचारांचा नसून निर्णयांचा आहे. आणि निर्णय हेच आयुष्याची दिशा बदलतात.